उगलबाजी धमकी देताय. राजीनामा देऊन परत निवडून दाखवा ना तुम्ही. मानतो मग आम्ही तुम्हाला पण हिंमत असेल तर. स्वर्गदेव साहेब ते नेहमीच बोलत असतात. एक व्यक्ती आहे नेहमीच मला मागून शिवाय देत असते स्टेजवरतून. महिला तुम्ही अनेक वेळा मान अपमान करत असते. त्या संदर्भात उद्धव ठाकरे कधीच दखल घेतली नाही. पाहिजे तेव्हा मला मी गेलो असतो, मात्र काही आजूबाजूच्या परिसरातले लोक आहेत त्यांनी विभाग प्रमुख असं नाव घेतलं. एक विभाग प्रमुख आहे तो मला मागून शिवाय घालत असतो, त्याच्यामुळे मी जास्त त्रस्त होऊन हे सोडतोय. अरे मागून शिव्या घालत असू किंवा का असू, आता तर बोलतोच आहे ना तुम्हाला. तुम्ही जर आम्ही खासदार म्हणून तुम्हाला निवडून दिलंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे 10 वर्ष तुम्ही घरीच होतात की. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवेश केलात आणि तुम्ही निवडून आलात ना. या भांडूपच्या ईशान्य मुंबईच्या जनतेने तुम्हाला काय म्हणून निवडून दिलं? काय म्हणून निवडून दिलं? तुम्ही काय दिलं आम्हाला? गद्दारी ना. आता सकाळी मी पाहिलं संजय राऊत साहेबांना सॅल्यूट मारतो. खरंच दाण्या वाघ म्हणतात ना टायगर, तो आहे शिवसेनेमध्ये. आणि हे लांडगे आहेत, लांडगे पळालेले लांडगे. समजलं का? हे आम्हाला काय शिकवतात, धमकी देतात. अरे मरण तर कधीतरी येणारच आहे ना. मरणाला आम्ही घाबरत नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. शहीद होऊ आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी. समजलं काय? पण लाचार होणार नाही आम्ही कधी. असे लाचार आणि गद्दारी करणार नाही हे देखील सांगतो त्यांना. त्यांनी असं देखील आवाहन केले की तुम्ही लाईफ इन्शुरन्स काढून ठेवा, मेडिक्लेम काढून ठेवा. कारण की मी माझ्या वडिलांच्या वेळी 5 लोक आम्ही मारली होती, त्याला विसरले. वडिलांचा इतिहास मला काय माहित नाही. यांचा इतिहास मला माहिती आहे ना. किती पक्ष बदलले आणि काय केले ते मला माहित नाही. मी त्या दिवशी भाषणात पण बोललो. आमचा राजकारणातला बाब एकच आहे, मातोश्री. यांचे किती आहेत काय मला माहित नाही. बदलतच राहतात ते राजकारणातले.